नमस्कार. सध्या डाळिंब पिकाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि या लाल सोनेरुपी असलेल्या डाळिंबाला चांगला हायस्ट रेट मिळतोय. यंदाच्या वर्षी पावसाने मोठं संकट शेतकऱ्यावर आणलं. सतत काही दिवस पाऊस लागला, आसमानी संकट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुटून पडलं, रानाला झेल लागला. तरीही अशा परिस्थितीमध्ये हे जे डाळिंब आहे हे डाळिंब सांभाळण्याचं काम, पोटच्या पोऱ्याप्रमाणे त्याला जीव लावण्याचं काम काही शेतकऱ्यांनी केलं. माझ्यासोबत सांगोल तालुक्यातील करंडेवाडी येथील पांडुरंग हिप्परकर नावाचे एक शेतकरी, त्यांच्या डाळिंब बागेमध्ये मी सध्या आहे आणि पांडुरंग हिप्परकर यांना मार्गदर्शन केलं आहे ते डाळिंब तज्ज्ञ विजय मरगळे यांनी. विजय मरगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग हिप्परकर हे या डाळिंब पिकामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी मिळवत आहे. करंडेवाडी हा जो भाग आहे, हे जे गाव आहे, ही वस्ती आहे, या वस्तीमध्ये जवळपास 90% डाळिंब शेती आणि 90% असणारी डाळिंब शेती त्यामध्ये सक्सेस झालेले पांडुरंग हिप्परकर. शेजारी पाजारी बागाही आहेत, पण त्या बागांमध्ये एवढं पाहिजे तसं उत्पन्न निघालेलं नाही. पांडुरंग हिप्परकर यांना उत्पन्न भरमसाठ निघालं, कारण यांना मार्गदर्शन केलं आहे डाळिंब तज्ज्ञ विजय मरगळे यांनी. विजय मरगळे ज्या ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात डाळिंब शेतीमध्ये, तो शेतकरी असं डाळिंब त्या ठिकाणी पिकवतो. 400 ते 500 ग्रॅमच्या पुढं मंडळी हे फळ आहे आणि हे डाळिंब पिकवण्याचं काम पांडुरंग हिप्परकर यांनी केलं. सुरुवातीला ज्या रानामध्ये आम्ही हा व्हिडिओ करतोय त्या शेतामध्ये द्राक्षी बाग होती, पण द्राक्षाने साथ दिली नाही. रोगराईचा भरमसाठ मारा द्राक्ष पिकावर झाला, त्यामुळे द्राक्षे काढून टाकली आणि विजय मरगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग हिप्परकर करंडेवाडीमध्ये त्या ठिकाणी डाळिंब पिकवण्याचं काम हे शेतामध्ये करताय आणि अवघ्या काही 700 ते 750 झाडामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न पांडुरंग हिप्परकर घेत आहे. डाळिंब शेतीमध्ये काय काय आव्हानं असतात, डाळिंब शेतीमध्ये जमीन कशी लागते आणि डाळिंब शेतीमध्ये खरंच मार्गदर्शकाची गरज लागते का, ही सगळी माहिती डाळिंब उत्पादक असणारे पांडुरंग हिप्परकर यांच्याकडनं आपण जाणून घेतो. नमस्कार. नमस्कार. किती प्लॉट आहे सगळा? हे 750 झाडाचा प्लॉट आहे आता. बर हार्वेस्टिंगला आलेला. हार्वेस्टिंगला आले. किती बाय कितीवर लागण? 15 बाय 7 वर लागण आहे. 15 बाय 7. अंतर मोठं सोडलंय की? ती द्राक्षेचं असल्यामुळे एक लाईन काढली ना द्राक्षाची. बर अलीकडे. हा बर, एक लाईन काढली. हा, त्यामुळं 7.5 फुटावर द्राक्षाची लागण होती. बर, एक लाईन काढली तसं ते 15 बाय 7 वर अशी लागण केली. आता लागण कशी यूज करतात लोक? आता अंतर कमी झालंय की? नाही, कमी नाही, तरी पण आमच्याकडे आता लागण 12 बाय 8 वर चालू. 12 बाय 8 वर. हा. बर, याच्यामध्ये काय होतं अगोदर? द्राक्ष होती याच्यामध्ये. किती पिकं घेतली द्राक्ष? 3 पिकं काढले द्राक्षेची. बर, नंतर द्राक्षे काय परवडीनं झाले, पावसामुळे खराब व्हायला लागले. हा. त्याला पिकले तर व्यापारी पण येणं झाले बर न्यायला. बर, त्यामुळे ती निर्णय घेतला काढायचा द्राक्ष. काढून टाकली आणि ही बाग लावली. हा. कितवं पीक आता ही? हे याचं 4थं पीक आहे आता. पहिले 3 पिकात किती झाले? पहिल्या 3 पिकात गेल्या वर्षी 19 लाख रुपये झालते 750 झाडात. 750 झाडात. हा. त्याच्या मागल्या वर्षी 12 लाख रुपये झालते. 12-19 वाढत चालले. हा. आता ह्या वर्षी 35 ते 36 लाखाचं उत्पन्न आपल्याला भेटेल 750 झाडामध्ये. किती रेट मिळाला? 161 रुपये माल दिलाय आपला या डाळिंबाला. हा. 160 रुपये किलो. कटिंग कसं? झिरो कटिंग? 100 ग्रॅम पासून पुढं फूट पंक्चरने काढून सगळं 100 ग्राम पासून पुढं. एक झाड किती किलो? आता हे झाड जर आपण बघितलं, सगळं माल लकडलेला आहे, पार शेंड्यापर्यंत माल आहे. किती किलो वजन देते एक झाड? 35 किलोच्या आसपास झाड सुटतंय एक. 35 किलोच्या आसपास. बर, 35 किलोच्या आसपास झाड सुटतंय. मग आता ह्याचं ट्रीटमेंट तुम्ही कोणाकडनं घेताय? आपले मार्गदर्शक विजय मरगळे साहेब बर, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा प्लॉट. हे 3रं पीक आहे त्यांच्याकडून आपण. त्यांच्याकडनं. हा. कसं त्यांचं मार्गदर्शन सुरू होतं? त्यांचं महिन्याला त्यांची विजिट असते आपल्या बागांना. बर. हा. ते येऊन आपलं डोकं पण वापरायचं नाही, सर्व साहेबांचं. बर, जायचं, औषध आणायचं आणि मारायची, बर. दुसरं काय सुद्धा करायचं. बर, आता माल हार्वेस्टिंग झाला. मग आता कसं तुम्ही बागेचं व्यवस्थापन कसं झालं हार्वेस्टिंग झाल्यानंतर? हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्ट डोस पडतोय. बर. रेस्ट डोस पडला का 1-2 महिने पाणी सोडायला सांगते ते. आणि वरून बोर्डोचा स्प्रे आणि SOP एक 5-6 स्प्रे पडते ते. मग नंतर काय तानाव सोडायची 2 महिने बाग. रेस्ट पिरियड मध्ये तुम्ही रेस्ट घेत नाही का? नाही, रेस्ट नाही. का? 2 महिने त्याला जे डाळिंब झाडांना देऊन झाड कमकुवत झालेलं असते, ती एनर्जी झाडात आणण्यासाठी आपल्याला ते बेसर डोस टाकून हाय असं झाड तंदुरुस्त करावं लागेल. लोक म्हणतात की रेस्ट आहे तर आराम करा, असं जे आराम करते त्याचं पिकतच नाही. मग बर असा विषय. मग सगळं मग किती आता बहार कोणता तुम्ही धरता चांगला आहे? आता आपल्याकडे 3 भार मध्ये आहेत. बर. मुर्ग भारला आहे ते,
हस्तभार हा आंबेभार. आंबेभारला नाही, आपण मूर्ग भारावर हस्तभार दोन्ही. का बरं होतं असं आंबेभार का धरत नाही तुम्ही? पाणी लागते जास्त बर आणि मर रोगाचा प्रॉब्लेम आहे. बर पाणी मला वाटतं फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यंत पाणी एक दिवस 5 ते 6 तास पाणी लागतं. बर बर आता कसं पाणी देताय तुम्ही? आता 4 दिवसातून 2 ते 3 तास पाणी रान देतोय. कसं आहे? कर्लाटी रान आहे, कर्लाच एकदम कर्लाटी. चुन खड आहे. बर तुम्ही आता द्राक्षे काढल्यानंतर डाळिंब लावलं, एवढं उत्पन्न निघेल असं 750 झाडामध्ये 30-35 लाख रुपये होतील असं वाटलं होतं? वाटलंच नव्हतं एवढं. साहेबांमुळे हे मरगळे साहेबांचे पुण्य आहे. कसं काय भेट झाली साहेबांची? साहेबांची इथे आमच्या इथे एक शेतकरी होते संतोष कारंडे म्हणून. बर बर हा त्यांच्या प्लॉटवर व्हिजिटला आल्यानंतर त्यांचा प्लॉट बघितला होता आम्ही. एकदम सुंदर असा प्लॉट होता त्यांचा. हा हा त्यांच्यानंतर आम्ही निर्णय घेतला साहेबांनाच द्यायचं. आता हे आपलं 3रं वर्ष आहे साहेबांना देऊन. बर अतिशय सुंदर. आम्ही कमी खर्चात, कमी खर्चात साईज जास्तीत जास्त साईज किती आली? 700 ते 800 ग्राम साईज. 700 ते 800 800 ग्राम ग्राम. म्हणजे 1 किलोला फक्त 200 हा, ग्राम कमी. कमी. काय व्यापारी काय म्हणतो? माल तर सगळा okay. व्यापारी प्लॉटला 5-6 व्यापाऱ्यांची अशी फाईट लागली होती, बर मला द्यान हे करा, माझ्या संग व्यवहार करा म्हणून. किती रेट तोडला तुम्ही शेवटी? शेवटी 161 रुपयानं व्यवहार झाला, देऊन टाकला. बर. आता मार्गदर्शन घेताना तुम्हाला काय अडचण येत नाही? पाणी व्यवस्थापन कसं राहतं? मग आता ह्या साईजला माल येण्यासाठी कसं पाणी देता तुम्ही? हा, ओपसा कंडिशन पाणी द्यावं रेस्ट लागतं. पिरियड मध्ये तुम्ही सगळं काम करता, हा. सगळं खतं वगैरे टाकता, ताण देता, नंतर कसं पाणी व्यवस्थापन राहतं? पाणी आपण पूर्ण प्लॉट आपला पावसाळा येतोय, बरं हा त्यामुळे ओपसा बघूनच पाणी सोडतोय आपण. काय वेळेस 15 दिवसातून पण द्यावं लागतंय, हा काय वेळेस 3 दिवसातून पाणी द्यावं लागतं, हा असा विषय. बर आता मग थिनिंगचा प्रकार असतो ना, आता तुमचं झाड तर एकदम लकडलेलं आहे, मग किती साईज माल ठेवावा लागतो, कसं फळ ठेवावं लागतं? थिनिंगचा विषय आपल्याला कसा आहे माहिती आहे, एका झाडाला आपण 3 कॅरेट शेणखत टाकलाय. 3 कॅरेट एका झाडाला कसं टाकलंय? बुडात बुडात नाही, 2 लाईन आहे द्या. हा 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 बर 2 लाईन आहे द्या. 2 लाईनला इकडं 1.5 कॅरेट, तकडे 1.5 कॅरेट, असं एका झाडाला 3 कॅरेट शेणखत टाकलं. 3 कॅरेट आणि ड्रिपर म्हणजे लाईन 2 सोडले का? आणि एका झाडाला 2 लाईन आहे द्या. का बरं तसं 2 लाईन? झाड मोठं असल्यामुळे त्यांना एका बटनामुळे त्याचं तेवढं हे होत नाही, पोषण होत नाही झाडाचं. आणि तुम्ही असं पाणी पण असं बुडात ठेवलं नाही, साईडला ठेवलं? साईडला मर रागामुळे ते साईडला घेतलंय. बर. ओपसा कंडिशन मध्ये, उन्हात तर ड्रिप असल्यामुळे आहे ना, हा. ओपसा कंडिशन मध्ये राहते. बर 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 बऱ्याच वेळा लोक बुडातच सोडतात वगैरे, तर ते ओपसा राहत नाही, तर अलीकडे हा हा ओपसा न राहिल्यामुळे आहे ना, हा ते पाणी पण झाड घेत नाही जास्त. मरगळे साहेबांचं म्हणणं असं की ड्रीप थोडं अंतरावर हा, ते पाहिजे, साहेबांच्या निवेदनामुळेच आपण हे केलं, हे सगळं मरगळे साहेबांचं. बुडात सोडू देत नाही. नाही, ते आणि खत टाकताना कसं टाकता? बुडात टाकता का साईडला? साईडलाच. साईडला किती अंतर सोडून बुडापासून? बुडापासून इकून झाडापासून 3 फूट अंतर सोडून. बर आणि मग ते टाकायचं, टाकायचं. आणि ते मोजून घ्यायचं. हा. हा, आणि वर्ण स्प्रे कसे असतात? दिवसा रात्री कसे असतात? साहेबांचं शेड्यूल आहे, बर 8 दिवसातून एक स्प्रे, बर दुसरा स्प्रे मागाय गेलो हा. तरी पण देत नाही, निवांत झोपा म्हणते ते. टेन्शन घेऊन टेन्शन घ्यायचं नाही म्हणते. बर बर बर. आता एवढा पाऊस झालाय, हा तर कुठं तुम्हाला डाग दिसला? नाही नाही, सगळं ओके फळ आहे. मंडळी, फळ आपण माझ्या हातात बघताय, हिपरकर साहेबांच्या हातात बघताय, पूर्ण शायनिंग आणि चकाकी असणार 1 नंबरचं फळ आहे. डाग कुठेही बघायला मिळणार नाही. डावण्या, अजून कुठला रोग असतो? डांबऱ्या हा, पूज, हा तेलकट, हा. कुठं सुद्धा बघायला भेटत नाही प्लॉट मध्ये. कुठं कुठं तर 1-2 फळं निघतील, झाडं अशी वाकली तुम्ही हा. अशी सुतळीने बांधली वर बांधले. सगळं. हा. आता आजूबाजूची लोक, तुमच्या गावात 90% डाळिंब आहे तुम्ही आहेत, म्हणताय, आजूबाजूच्या लोकांचे प्लॉट कसे? मग हाय ते बरे आहे ते. एवढं म्हणजे आपल्या सगळ्या गावात 2-3 गावात 1 नंबर प्लॉट आहे आपला. बर. आता सध्या 3 गावात 1 1 नंबर प्लॉट आहे. लोक येत असतील बघायला. होय, बघा येते. काय म्हणते? काय म्हणते, चांगला एकदम प्लॉट मस्त आलाय म्हणते ते. तुम्ही आता म्हणतात की साहेब 8 दिवसाला फवारणी सांगतात, 3-3, 4-4 किलो खत तुम्ही टाकता, मग खर्च किती होतो? मग खर्च इतरांपेक्षा 50% खर्च कमी होते. कमी? आम्ही पण पहिलं स्प्रे करत होतो, आमचं स्वतःच होतं शेड्यूल. हा, त्यावेळेस- मार्गदर्शन न घ्यायच्या अगोदर मार्गदर्शन घ्यायचं नाही अगोदर, हा. 65 ते 70 स्प्रे होत होता. बर. आता आपले हे हार्वेस्टिंग चालू आहे 34 स्प्रे मध्ये. बर, 34 म्हणजे निम्म्यावर आलं, निम्म्यावर आलं, खर्च वाचला. खर्च वाचला. बर, त्यामुळे बरं वाटतंय. 1 नंबर. हा. आता या वर्षी किती माल निघाला 750 झाडात? 22 टन माल. पुढच्या वर्षी किती निघाल? पुढल्या वर्षी बघूया, 30 टनाचं टार्गेट ठेवायचं पुढल्या Target वर्षी. ठेवायचं. हा, बर, तुम्ही आता पलीकडे रान तुम्ही आता करायला ते घेतलंय, भाडेतत्व करायला घेतलेला आहे. भाडतत्वावर त्या रानात किती माल निघतोय? त्या रानात तरी पण 25 किलो झाड सुटतंय ते. बर,
झाड तर बारके ते एकदम लहान आहे झाड, तरी पण 25 किलो सगळी शेती size किती असते. तुमची? सगळी 10 एकर शेती आहे. मग डाळिंब किती त्यात? सगळं 10 एकर डाळिंबच आहे. का हो, ऊस वगैरे काय? नाही ऊसात काय नाहीच ऊसात. बर, कधीपासून डाळिंब करताय तुम्ही? तरी 2002 पासून ना आमचे वडील करत होते, नंतर आम्ही करतोय आता. तुमचं डाळिंब. शिक्षण किती झालं? आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आपलं. मग नोकरी वगैरे केली नाही? नाही नोकरीत काय, तर एका वर्षात उत्पन्न एवढं भेटत असलं नोकरी आता ही करायची काय? 750 झाडातलं किती लाख म्हणले तुम्ही? 35 ते 36 लाख रुपये आपलं. बरं ठीक आहे, उत्पन्न 35 लाख आपण 750 झाडात धरूया. निघालं. टोटल सगळं वर्षभराचं उत्पन्न किती होतं? 1 कोटी आसपास जायला औंधा. 1 कोटी. हा मग तुमचे इतर मित्र असतील, शाळेतले वर्गातले वगैरे, नोकरदार ते झाले असतील, काही अधिकारी झाले असतील, तुमचे वर्गमित्र हो आहे असतील, ते. काय चर्चा काय होती हो भेट झाल्यावर? चर्चा म्हणते काय म्हणते ते, आम्ही त्यात 8 तास 8 तास सिटीत राहून हा. आमचा नुसता घर खर्च हे शाळेच चालतंय तेवढं, हा, शिल्लक काय राहत नाही. शिल्लक काय राहत नाही. ते 1 वर्ष ते पुऱ्या 60 वर्षापर्यंत जेवढं कमवत आहे ते हा. 1-2 वर्षात आपण इथं कमवतो एवढं 1 आता. कोटी रुपये. हा डाळिंबाला टेन्शन काय राहतो, काय वाटतं? साहेबांमुळे मरगज साहेबांमुळे आता टेन्शन काहीच नाही. तरी पण अगोदर काय असायचं? दुसरं अदुकर मररोग, तेलकट हा, आणि हा. कुजवा हा, हे असं टेन्शन होतं पहिलं. बर, आता साहेबाकडे दिल्यामुळे 3 वर्षात हा, काय सुद्धा टेन्शन नाही, काही टेन्शन काय नाही. जाणे कोळ्या शाखा त्यांची इथं, हा, त्यातनं औषध आणणे, 8 दिवसाला हा, स्प्रे टाकणे. बर. आणि मग स्प्रे टाकून सगळं निवांत राहणे वगैरे. थिनिंग करताना किती माल ठेवतात तुम्ही झाडावर? किती? झाड मोठं झाड असेल तर 150 हा. फळं ठेवतोय, हा. छोटं झाड असेल तर 100-90 फळं त्याला ठेवतोय. फायदा होतो का हो? होतो ना, साईज बघा नाही कशी जाय. हा, साईज झाली. हा काही काही लोक माल काढत नाही, राहू द्या म्हणते, भरपूर त्यांना आनंद वाटतो, मग थिनिंग करत नाही. मग ते आता 120 रुपये 130 रुपये चालू आहे ना त्यांची असं आहे. कटिंग, आपलं 161 रुपये चालू आहे. 161 रुपये. हा थिनिंग केल्यामुळं साईज झाली, शायनिंग हम्म. आले. डाळिंबीला पाणी जास्त लागतं, कमी लागतं? कमी लागतं पाणी, एकदम बर. पाणी फार कमी लागतं. द्राक्षाचं शेती, डाळिंब शेती, काय दोघांपैकी काय बरं वाटतं? द्राक्षात 1 एकर द्राक्षी पिकवणारा शेतकरी तर 5 एकर डाळिंब करू शकतोय. एवढा खर्च आहे एवढं का? 5 पट हे. काम आहे त्या द्राक्षाला. बर. त्यामुळे द्राक्षाचं आम्ही आता डोक्यातच नाही. तुम्ही आता ही माल लागायला लागला का, झाडं खाली यायला लागली, मग सुतळी वगैरे तार कामटी कधी कुठल्या अवस्थेला लावली? सेटिंग झाल्यानंतर 15-20 दिवसानं करतोय. बर. हा. आणि बाग मग तुम्ही पेपर लावला होता का, काय झाकून घेतलं? नाही झाकून घेतलं, वरतून नेट टाकलं होतं पूर्ण. बर. नेटचा काय फायदा आला? नेट मुळे ऊन चट्टा कुठं सुद्धा भेटला नाही. बर. नेट कुठल्या महिन्यामध्ये झाकायचं? नेट तरी हिरव्यात माल गेला ना, हा, बोध पडायला लागले का नेट टाकायचं. हा. नेट टाकण्याऐवजी बरेच लोक इंग्लिश पेपर वगैरे लावतात, मग कुठलं तुम्हाला ते योग्य इंग्लिश पेपर मध्ये माल दिसून येत नाही. बर. म्हणजे पेपर मारल्यानंतर आत डाग पडलाय का काय पडलाय काय सुद्धा कळत नाही. त्यासाठी नेटनं पूर्ण आपण झाड रोज नजरेखाली म्हणजे आतनं खालनं फिरता येतं? हा. मग नेट किती वर्ष चालतं ते? चांगलं एकदा कापडला? टाकला 4 वर्ष चालतंय नेट. बर. 4 सीझन काय सुद्धा होत नाही. व्यापारी, तुम्ही मगाशी म्हणला व्यापारी आले, तुमची झंगड बंगड हा. लागली. काय कुठले कुठले व्यापारी होते? कोळ्याचे होते, दिल्लीवाले 2 व्यापारी आले, हा. कलकत्ताचे बर. होते. आता कुठल्या व्यापाऱ्याने माल घेतला? कलकत्ता पार्टीवाल्याने घेतला. बर. दिल्लीवाल्या काय म्हटलं होतं? दिल्लीवाला ते म्हणला आपल्याला 151 पर्यंत चालतंय म्हणलं. बर. नंतर कलकत्तावाल्याने त्यांनी फाईट लावून त्यांच्या 2 कलकत्तावाल्यांची फाईट लागली होती. हा. एक 156 केलं आणि एकाने 161 करून चालू आहे हार्वेस्ट. आता बाग वाढवताय का, कसं करताय? हा वाढवायची आले. आता 6 एकराची आपली लागण चालू आहे अजून. 6 एकराची? हा. किती बाय किती अंतर ठेवले? ते 12x8 वर. 12 बाय. हा. बर. आणि रोप कुठनं, मग रोपाची नाही, निवड? रोपाची निवड स्वतःच आपण हे करतो. गुट्टी तयार करून? हा गुट्टी बऱ्याच वेळा रोपामध्ये फसवाफसवी बी होती ना हो? लय पसापशी होते. बर. त्यामुळे आम्ही बाहेरचे रोप जास्त करून घेत नाही. 5-6 रोप झाडं निवडायची आपली, चांगली त्यालाच बांधायची गुट्टी. बर. त्याच्यात नर मादीचं पण प्रमाण राहतं ना? नाही तसं काय नसतंय ते. बर. ते आपल्या झाडा स्टोरेज किती आहे त्याच्यावर राहतंय. हा. आता काही ठिकाणी तुमचं झाड असे जळलं, पण काय झालं, कशामुळे मग? ते जास्त पाऊस झाल्यामुळं हे खोल रान आहे ना, हा. ते जास्त पाऊस झाल्यामुळे ते रोग चालू होते. पावसाळ्यात आता मग 7-8 दिवस सलग पाऊस पडला, दिवसाही पाऊस, रात्री पाऊस, 24 तास पाऊस झाला. अशा वेळेस तुम्हाला टेन्शन आलं असेल की माल एकीकडे झाडाला? नाही काय सुद्धा टेन्शन नाही. विजय मरगल साहेबांच्या त्यांच्या शेड्यूल मध्ये आहे ना, टेन्शनच नाही काय सुद्धा. एवढ्या पावसातही टेन्शन नाही? काय सुद्धा नाही. बिनधास्त झोपत आमच्याकडे शेतकरी रोज फवार मारत होते. बर. आम्ही 8 दिवसातून एक.
पावसात घरी पावसात निवांत काय टेन्शन नाही. काय काय बाग हाय नाही हाय हा. काय नाही. पहिल्या वर्षी दिलं त्यावेळी टेन्शन होतं. हा हा नंतर दुसऱ्या वर्षीपासून आहे नाही हा काय सुद्धा टेन्शन नाही. बर. पूर्ण विश्वास मरगळे साहेबांमुळे. साहेबांचं शेड्यूल दरवर्षी कसं राहतं म्हणजे बदलत जातं का काय? नाही, वातावरण बघून बदलत जात असत. बर. एक ते एक शेड्यूल नाही त्यांचं. नाही का? नाही म्हणजे समजा आता पहिल्या वर्षी घेतलं आणि एखादा म्हणला जाऊ द्या पुढच्या वर्षी घ्यायचं नाही आपल्या मनाने करू, तसं काय नसतं ना? नाही तसं काय नाही. बरं. आमच्यात पण आहेत शेतकरी. बर. ते सोडल्यानंतर त्यांचं पण 50% आले ते कमी झालं कमी झाले ते. म्हणजे शेड्यूल घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, मार्गदर्शन राहणं हा. महत्वाचं आहे. त्यांचं सेटिंगला आहे नाही आतापर्यंत साहेबांचं रेकॉर्ड आहे. हा सेटिंग आणि साईज हा कुठं सुद्धा शायनिंग एवढी भेटत नाही. बर. सेटिंग हा मग आता तुम्ही समाधानी आहात का? एक नंबर. हा आता एवढं पैसे होत असले समाधानी. आता कटिंगला व्यापारी म्हणजे मजूर कुठले तुमच्याकडे? मध्य प्रदेश मधले आपल्याकडे 3 जोडे आहेत त्या. बर. म्हणजे कसं वजनावर दिले कसं दिले? नाही ते आपल्याकडं असं सालभर इथं 1 वर्षभर हे असते ते असे. बर. बाग आता 2-3 वर्ष झालं आपल्यापाशी आहे ते. हा जाते ते 1-2 महिने मध्य प्रदेशला अजून रिटर्न येते ते. बर. बाहेरची UPMP. हा. पानगळ करताना काय काळजी घेता, कसे करता? पानगळ करताना काय आपण यात्रेला आणि 05234 देते साहेब. हा हा तीच पूर्ण झाड रिकामं करायचं. हा पूर्ण नाही 90% पानगळ करतोय आम्ही. बर. 10% कटिंग कटिंग करताना हे काय तुम्ही त्याला म्हणता Cutting. नेवत्या काय म्हणता? हा काडी कट हा, हा. चटणी करताना. हा हा चटणी करताना आम्ही पहिल्यांदा काय करतोय एकदम दाट चटणी करून घेतोय. बर. दाट केल्यामुळं आगार जायचा समजलं येत नाही. बर. आणि नंतर सेटिंग झाल्यानंतर झाडं फोडून घेतो. जेव्हा ओढून घेतं म्हणजे काय करता? म्हणजे जे फळाची काडे आहे तेवढे ठेवणे, हा. जे वायपट काडे ते काढणे, हा हा असं करून विरळून घेतो नंतर. बर. मग ह्याच्याकरता मजूर मिळतात का? सगळे तुम्हाला अनुभवी मजूर लागत असतात? होय मजूर आहे बर. छटणारे आहेत भरपूर भेटते. हा मग ते व्यवस्थित सगळं हा. छाटता. आणि अजून छाटणीचं काय वेगळं टेक्निक नसतं ना काही? चटणीचं वेगळं नाही यात. चटणी पातळ केली तर जास्त पाऊस लागला तर त्याला सेटिंगच भेटत नाही. बर. बर. आम्हाला त्यामुळे एवढा रेट जी भेटलाय त्यामुळे भेटला एवढा रेट. काय केलं तुम्ही? आम्ही दाट काडी सोडली पहिल्यांदा. बर. हा दाट काडी सोडल्यामुळे आगार जास्त डोळे जास्त तयार झालं. जास्त तयार झालं. लाल बुंदी झाला असेल समजा. बरं एकदम 2 आणि 3 हजारांना कळी निघालते. बर बर बर. मग परत काय केलं? त्यामुळे ते 2 लॉट पडलं तरी पण तिसऱ्या लॉटला कळी निघाले जास्त डोळे तयार झाल्यामुळे. हा हा मग कळी गळून पडली असेल की? बरं. होय 2 लॉट पडलं होतं, तिसऱ्या लॉटला सेटिंग झालंय. बरं. हे जो पहिल्या लॉटला सेटिंग झाला असतं तर अजून साईज जोरात भेटली मग असती. फुल गळ जी होती त्यावेळेस तुम्ही काय स्प्रे वगैरे मारतात का? हा टॉनिंग वगैरे मारतोय बर. आम्ही. स्वतः आमचं काय डॉक्युलेट नाही. साहेबांनी जे दिल ते मारायचं. मरगळे साहेब जे देतील ते त्यांच्या शेड्यूल सगळं चालू आहे. त्यामुळे तुम्ही समाधान समाधान आहे. शेतकऱ्यांना काय सांगलो? बरेच लोक औषधी मंडळी डाळिंब उत्पादक येतात, लावतात वगैरे, खरंच भरमसाठ करतात, फेल झालं का काढून मोकळे होतात, पुन्हा डाळिंबच्या नावाने ओढत बसतात. अशांना काय सांगणार? हा अशांना एकच आहे की आम्ही अगोदर 10 वर्ष असं ह्यात शिकण्यात गेले आमचे. बरं. आता या 3-4 वर्षात चांगलं एकदम रेट पण चांगला भेटला, उत्पन्न पण चांगलं भेटलं आणि पैसा पण भरपूर झाला. 161 रुपये रेट दिला. गेल्या वर्षी 207 रुपये आपल्याला हास्टे भेटला होता. 207 रुपये. हा बर बर बर. या वर्षी 161 मिळाला, 61 भेटला. त्यामुळे समाधान. हा ते ऑगस्टचा प्लॉट जे आपला फेब्रुवारी मध्ये हार्वेस्टिंग होतोय त्यावेळेस रेट तेवढा त्यावेळेस भेटते तेवढा. हा. बहार कुठला चांगला म्हणतात तुम्ही? ऑगस्ट. ऑगस्टचा. त्या बहारामध्ये चांगले हा, चांगला रेट भेटतोय ऑगस्ट. सगळ्यात रिक्सची भार आहे पण रेट पाऊस लागला तर रिस्क आहेच हा. किंवा. पण रेट चांगला भेटतो. चांगला भेटतो. तर मंडळी आपण पाहिलं करंडेवाडीमधील हे पांडुरंग हिप्परकर, अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, पण त्यांना शेतीतंद विजय मरगळे साहेब भेटले आणि विजय मरगळे साहेबांमुळे पांडुरंग हिप्परकर यांच्या जीवनामध्ये मोठी आर्थिक क्रांती झाली असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही. बरोबर आहे का नाही? होय. उत्पन्न वाढलं. बदल काय काय झालं डाळिंबामुळे तुमच्या परिवारात किंवा घरादारात वगैरे? जे स्वप्नात नव्हतं हा. ते भेटायला लागलं आपल्याला. बर. एवढं बदल झाला. काय काय भेटलं तरी काय काय? 4 व्हीलर भेटली आपल्याला. आपण पहिलं काय ज्वारी आमच्यात करत होते, कापूस करत होते, हा, हा, हा. त्यात काय पिकवायचं, हा. जे पैसे शिल्लक राहिलं हा. ते सावकाराला द्यायचं. बर बर असं चालत होतं. बर बर. ते नंतर हळूहळू साहेबाच्या मार्गदर्शनानंतर आपण आता बऱ्यापैकी चारचाकी आली. आले. घर नाही, घर आता घ्यायचंय. घराला पहिलं घर बांधलेलं हा. होतं त्यामुळे घराला अजून प्राधान्य दिलं नाही आपण. पण आता ते पण होईल. होईल, काय अडचण नाही. तर मंडळी आपण पाहिलं जे काय आहे ते वास्तविक सांगण्याचं काम पांडुरंग हिप्परकर साहेब त्या ठिकाणी करताय. चारचाकी गाडी दारात आली. ज्या रानामध्ये कापूस पिकायचा, ज्वारी पिकायची, त्या रानात काही दिवसानंतर द्राक्ष पिकली पण द्राक्षांनी साथ दिली नाही.
त्यानंतर हे लाल सोनं पिकवण्याचं काम हिप्परकर साहेबांनी केलं. हिप्परकर साहेबांना सुरुवातीला अनुभव नव्हता, उत्पन्न फार मिळत नव्हतं, पण गेल्या 3 वर्षापासून डाळिंब तज्ज्ञ विजय मरगळे यांचं मार्गदर्शन हिप्परकर साहेब घेत आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी 12 लाखावरून 19 लाख, 19 लाखावरून 32 लाख, आता पुढच्या वर्षी 32 लाखावरनं 50 होय 50 लाख, 750 झाडात तेवढं 750 झाडामध्ये 50 लाखाचं टार्गेट यांचं आहे. आणि मरगळे साहेबांचं गायडन्स असं आहे की पांडुरंग हिप्परकर म्हणतात साहेबांनी जे दिलं ते आम्ही डोळे दाखवून त्या ठिकाणी बागेमध्ये मारतो, काय दिलंय काय वगैरे असं काय बसत नाही. एवढा अटूट विश्वास हे विजय मरगळे यांच्यावर पांडुरंग हिप्परकर ठेवतात. आमच्या शेतकरी बांधवाला जर एखादा चांगला मार्गदर्शक भेटला आणि तो मार्गदर्शक जर त्याने चांगलं दिलेलं मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घेतलं तर पांडुरंग हिप्परकर सारखे शेतकरी डाळिंब पिकामध्ये लाल सोनं पिकवू शकतात आणि या लाल सोन्यामधून लाखो रुपयाचं उत्पन्न हिप्परकर सारखे शेतकरी त्या ठिकाणी घेऊ शकतात. या गावामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 90% डाळिंब शेती आहे, पण त्या सगळ्या शेतीमध्ये आसपासच्या 2 गावामध्ये आहे की नाही, 2 गाव आसपासच्या 2 गावामध्ये टॉपचे शेतकरी असणारे हे पांडुरंग हिप्परकर. हे सगळं घडून आलं विजय मरगळे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे. विजय मरगळे हे डाळिंब तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी आहे. ज्या शेतकरी बांधवांना डाळिंब शेतीमध्ये लाखो रुपये कमवायचे असतील, हिप्परकर साहेबांचं दरवर्षीचं उत्पन्न 1 कोटीच्या आसपास आहे. नोकरदार मित्रांनाही ते या ठिकाणी लाजवत आहे. तेही नोकरदार मंडळी आता यांच्याप्रमाणे शेती करण्याचा मानस त्या ठिकाणी ठेवत आहे. या शेतकरी बांधवांना डाळिंब रूपी सोनं कमवायचं असेल, आमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आम्ही नंबर दिला आहे विजय मरगळे यांचा, आपण त्यांच्याशी संपर्क करा. 100% नव्हे तर 1001% आपल्यालाही त्या ठिकाणी डाळिंब शेतीचं परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि आपणही डाळिंब शेतीमध्ये लाखो रुपये त्या ठिकाणी कमवू शकता. मंडळी, शेतीविषयक असेही नवनवीन निवडून अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या विजन वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा यशोगाथा भन्नाट आपल्याला वास्तव असणाऱ्या पाहायला मिळतील. धन्यवाद.